राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली। अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, ती गुलदस्त्यात असली तरीही सकारात्मक निर्णय होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते। मनसेचं चौथं इंजिन ट्रिपल इंजिन सरकारला जोडलं जाणार का, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शहांची भेट। राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार। ट्रिपल इंजिन सरकारला मनसेचं इंजिन जोडणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातील घडामोडींना वेग आलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरेंना महायुतीत सहभागी करण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरू होते। अखेर राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे, त्यामुळे मनसेची महायुतीत एंट्री निश्चित मानली जाते। सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल। जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो। आनंद आहे जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्माचा विजय व्हावा, राष्ट्रहिताचा विजय व्हावा आणि ही भूमिका घेऊन मनसेनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी सोबत युती केली तर मला वाटतं की याच्यामध्ये राज्याचं आणि देशाचं हित आहे। तो मोदींच्या परिवारात येतो, तो घराणेशाहीच्या विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढवणार आहे अशी स्थिती नाही। माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरेजी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे। राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यास मनसेला लोकसभेच्या 1 किंवा 2 जागा दिल्या जाऊ शकतात, पण विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला अधिकचा वाटा दिला जाऊ शकतो। भाजपकडून मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांविरोधात बाळा नांदगावकर यांना उतरवण्याचा भाजपचा मानस आहे। ऐनवेळी दक्षिण मुंबईची जागा पदरात पाडून घेणं मनसेच्याही फायद्याचं नाहीये, कारण कोणत्याही तयारीशिवाय अरविंद सावंतांचा पराभव करणं सध्या बाळा नांदगावकरांनाही शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे। दुसरीकडे शिर्डी लोकसभेची जागा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे। शिर्डीच्या जागेवरून बाळा नांदगावकरांना संधी दिल्यास विजयाची शक्यता जास्त आहे, पण शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार असल्यानं शिंदे गट मनसेसाठी जागा सोडणार का, हा खरा प्रश्न आहे। सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल। राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल, कमी काय होणार नाही महायुतीची। पर ते संबंध जे आता जे प्रस्थापित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील, महानगरपालिकेला उपयोगी पडतील। दरम्यान राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तरीही मोठा परिणाम होणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। तर राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आले असते तर योग्य सन्मान मिळाला असता असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मला वाटत नाही काही परिणाम। मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ, महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला। भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे। त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी। मनसे जर सोबत आले तर इंडिया आघाडी त्यांना सामावून घेणार। अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल। महाराष्ट्राची ठाकरे तोप सोबत असल्यास उद्धव ठाकरेंविरोधात महायुतीला मोठा फायदा होणार आहे, पण राज ठाकरेंच्या सततच्या बदलत्या भूमिकांचाही फटका बसू शकतो। तुर्तास राज ठाकरे मनसेचं इंजिन ट्रिपल इंजिन सरकारला जोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।